आजचा विषय खूप महत्वाचा आहे कारण जग एका बाजूला युद्धाच्या चर्चेत अडकलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला भारत शांतपणे मोठे आर्थिक डाव खेळतोय। होय, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव, जागतिक अस्थिरता या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे। भारताने दक्षिण कोरिया सोबत ऐतिहासिक करार केले आहेत। सर्वात आधी समजून घेऊया नेमकं काय झालं। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यूंग यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली। या बैठकीत दोन्ही देशांनी एक मोठं लक्ष्य ठेवलं। 2030 पर्यंत भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील व्यापार थेट 50 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचा निर्णय झाला। सध्या हा व्यापार सुमारे 27 अब्ज डॉलर आहे, म्हणजे पुढील काही वर्षात हा व्यापार जवळपास दुप्पट होणार आहे। आता प्रश्न असा येतो, हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण या करारामध्ये फक्त व्यापार नाही तर ऊर्जा, तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर चिप्स, संरक्षण आणि युद्धनौका अशा 15 मोठ्या क्षेत्रांचा समावेश आहे। म्हणजेच हा करार भारताच्या भविष्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो। या सोबतच दोन्ही देशांनी 6 मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत। दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली जाणार आहे। दक्षिण कोरियाच्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी विशेष योजना तयार केली जाणार आहे। लघु आणि मध्यम उद्योगांना दोन्ही देशांमध्ये संधी दिली जाणार आहे। तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवले जाणार। ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात संयुक्त प्रकल्प राबवले जाणार। 2028 मध्ये भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात फ्रेंडशिप फेस्टिवल आयोजित केला जाणार आहे। आता थोडं मोठं चित्र पाहूया। अमेरिकेने भारतावर मोठे ट्रॅफिक लावले, ज्यामुळे भारतीय निर्यातीवर परिणाम झाला। मग भारताने काय केलं? एकदम स्मार्ट मूव्ह। भारताने एकाच देशावर अवलंबून न राहता युरोपियन युनियन, रशिया आणि आता दक्षिण कोरिया यांसारख्या देशांसोबत करार सुरू केले। याला म्हणतात ग्लोबल स्ट्रॅटेजी। रशियानेही भारतासाठी आपली बाजारपेठ खुली केली आणि आता दक्षिण कोरिया सोबतचा हा करार म्हणजे भारत स्वतःचा आर्थिक बॅकअप तयार करतोय। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जग युद्धाच्या दिशेने जात असताना भारत मात्र आर्थिक आणि तांत्रिक शक्ती बनवण्याच्या दिशेने चाललाय। यातून एक गोष्ट स्पष्ट होते, भारत फक्त प्रतिक्रिया देत नाही तर आधीच तयारी करून चालतोय। पण इथे काही मोठे प्रश्नही आहेत। हा व्यापार खरोखर 50 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचेल का? दक्षिण कोरियाच्या कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील का? आणि सर्वात महत्त्वाचं, जागतिक तणाव वाढत असताना हा करार किती स्थिर राहील? शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आजचा हा करार फक्त 2 देशांमधला व्यवहार नाही, हा भारताच्या भविष्यातील आर्थिक ताकदीचा पाया आहे। आणि म्हणूनच जग युद्धाच्या चर्चेत असताना भारत शांतपणे पण खूप मोठा गेम खेळतोय। तुमचं मत काय? हा निर्णय भारतासाठी गेम चेंजर ठरेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।